चला सामन्याला सुरुवात करा. संघाची धावसंख्या काय झाली नाही कारण की सामन्याला अजून सुरुवातच नाही झालेली आहे. ते कशी धावसंख्या होईल. चला अंपायर सूरज बेलोस यांना विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर सुरू करा. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक घेऊन आलेले जयराम जी की ज्या प्रकारे क्रीम लावलेलं आहे म्हणजे ते काले नाही पडायला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी क्रीम लावलेला आहे. लय लावलेला आहे. हा हेलिकॉप्टर भिरकवलेला आहे. चला चेंडू जाईल 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 वन बाऊस चौकार. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या संघाचे खाते सुद्धा खुले. संघाची धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 4 धावा. चला कॅच चुटा मॅच चुटा. आता बघूया आता किती मोठा हारी पडतो. किती मोठे आता जीवनदान उसामाला भेटलेला आहे. उसामाला जीवनदान देना म्हणजे तुफानाला बोलवणं. बघूया आता पुढचा चेंडू. हा आता इथं निर्धार चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू आणि 4 धावा. चला पुढचा चेंडू असेल वन बाउंड चेंडू जाईल. सेम आरे का पार चौकार आहे. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. देखील उसामाचा पहिल्या चेंडूवरती पहिला झटका लागला असता पण त्याला संधी भेटलेली आहे. बघूया संधीचा किती सोना करतो. हा चेंडू सुद्धा भिरकवलेला आहे. हा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण होतोय. 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धावाला पण नकार दिलेला आहे. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 9 धावा. अजून षटकामधले 2 चेंडू येणं बाकी आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. संघाची धावसंख्या तरी 4 चेंडू आणि 9 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडू यांना बाकी असल्या स्ट्राईक येण्यावरती आपल्याला पाहायला भेटेल डावखुरा फलंदाज सौद. फुलटॉस पुरणपूर फायदा. चेंडू जाईल 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 सेमा रे का पार षटकार. 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात. संघाच्या धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. धावसंख्या झाली 15. अजून या षटकामधला लास्ट चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू येणं बाकी म्हणजे 1 टू गो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. आता थोडे मागणे पडले जयराम. चला बॉलरला सन्मान देत आहेत. बॉल जाईल तिथं वन बाउन्स. मिस फील्ड मध्ये 4 धावा. 19 धावा. पहिलं षटक संपतोय. संघाची धावसंख्या झाली 19. आता मागणे पडलेले आहेत ते जयराम. चला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते वीरू. बघूया किती धावाला थांबवून ठेवतात. षटक क्रमांक पहिले संपलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली 19 धावा. स्ट्राईक इनवरती आपल्याला परत एकदा उसामा पाहायला भेटेल. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल वीरू. उसामासाठी चांगला भिरकवलेला आहे आणि हा चेंडू जाईल सेम आर एका पार डबल चंद्रा षटकार. ह्या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 5 चेंडू येणं बाकी असेल. जे की मोठ्या प्रहाराने सुरुवात स्वागत केलेलं आहे ते वीरूचा उसामा याने.
चला बघूया पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाज ट्राय करते. वैरू सज्ज होतोय. हा परत एकदा तसा म्हणजे सेम शॉट असेल. हे परत एकदा 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा वेगाने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 31 धावा. आता मागडे पडलेले आहेत ते वीरू. जर आता उसामा षटकार मारतोय मौलानाकडून, जर आणखी एक षटकार मारतोय तो 100 रुपयाचं पारितोषिक असेल उसामा यांना. बघूया आता 100 रुपयाची असेल संधी. आता 100 रुपये भेटतायत का? नाही, पण 100 रुपये वाचले. चला बाउंड्री तर जाईलच. चला संघाची धावसंख्या जर या 4 धावाच्या मध्ये पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धावफलकाची धावा होतात 35 धावा. अजून षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 35. चला आता जर परत कंटिन्यू 3 षटकार मारतायत उसामा तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल मौलाना यांच्याकडून. बघूया मारतायत का, पण ह्या षटकामध्ये फक्त 2च चेंडू येणं बाकी आहेत. चला परत एकदा चेंडू जाईल. से मारेगा बार षटकार. जे काही रोशन भेलोसे यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक असेल तो उसामा यांना. चला 2 चेंडूमध्ये 2 षटकार येत आहेत. पण जाईल 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 चेंडू जाईल. सेमारी का पार. संघाची धावसंख्या झाली 47 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते उसामाच्या माध्यमातून. आणि 1 टू गो. जर हा चेंडूवरती षटकार मारतोय तर मौलाना यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि 50 रुपयाचं पारितोषिक, नाही 200 रुपयाचं पारितोषिक ह्या चेंडूवरती षटकार येतोय तर. आणि आपण गेलेला आहे. चेंडू जाईल. से मारे का पार षटकार. संघाची हाफ सेंचुरी झाली. 53 धावा झालेल्या आहेत. 34 धावा. 6 चेंडूमध्ये 34 धावांच्या पारी, म्हणजे 6 चेंडूमध्ये 34 धावा खर्च केलेत. इस्माईल उंबिलकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे उसामा यांना. जे की प्राइज लागू झालेले आहे उसामा यांना. की चांगल्या प्रकारची फलंदाजी केलेली आहे. जे के सूरज ह्याने कॅच सोडलेलं आहे. त्यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे वलवते संघाकडून. मौलानाकडून कॅच सोडल्यामुळे आणि कॅच लय मागणी पडली. चला संघाची धावसंख्या झाली ती 53 धावा. लास्ट षटकाचा खेळ बाकी इथं बीट होत आहेत. आता परत एकदा स्ट्राईक असेल उसामाकडे. चला पुढचा चेंडू हा हेलिकॉप्टर शॉट असेल वगैरे लँड होतो का. आपण झेल बाद. चला उसामाच्या रूपामध्ये लागणारा संघाला पहिला झटका, पहिला हजरा, पहिला खेळाडू बाद होईल. चला जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतायत तर मौलाना यांच्याकडून प्रथम 500 रुपयाचा पारितोषिक असेल. जर म्हणजे 3 ला 3 षटकार मारतायत तर. बघा उसामाची जागा घेणार आता. उसामाची जागा घ्यायसाठी आलेले आहे ते अरबाज. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती पुढे सरसावून देते. संघाची धावसंख्या झाली ती 54 धावा. अजून या षटकामध्ये इनिंग मध्ये 4 चेंडू बाकी असतील. स्कोर लय झालेला आहे 54 धावा. म्हणजे आजच्या पूर्ण दिवसामधला हाय स्कोर झालेला आहे 54. अजून 4 चेंडू बाकी असतील. जे की उसामा 11 चेंडूमध्ये 40 धावाची पारी खेळून आलेले आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी केलेली आहे उसामाने. जे की झेल आता लय मागडा पडलेला आहे.
पहिलेच तुम्हाला बोललो जे की तुम्ही तुफानाला आवाज दिली होती झेल सोडून. तर असू द्या, पण क्रिकेटमध्ये काही होत असतो. अजून या षटकामध्ये 4 चेंडूने बाकी असतील. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 54 धावा. 2 चेंडू आणि 54 धावा. पुढचा चेंडू. चला आता इथं निर्धा चेंडूची मागता होते, बाईच्या रूपामध्ये जाईल वाटतंय. एक धावा. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या तरी 55 धावा. या इनिंग मध्ये 3 चेंडूंना बाकी. 55 धावा झाली. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटेल अरबाज. बघूया एक मोठा प्रहार पाहायला भेटतो का अरबाजच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मांग्या. इथं अतिरिक्त असेल का? विकेटचा चान्स होईल आणि हा संघाला लागणारा दुसरा झटका अरबाजच्या रूपामध्ये. अरबाजची जागा घ्यायसाठी जातो कोणते बघूया. अजून 2 फेस असेल म्हणजे 2 चेंडू 2 गो असेल. अफजल आता बघूया अरबाजची जागा साईड घ्यायसाठी गेला अफजल. उसामा कृपया त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आपला पारितोषिक घेऊन जा उसामा. चला पुढचा चेंडू गोलाईन ट्रॅक वरती परत एकदा मांग्या सज्ज होतोय. साऊसाठी फुल टॉच. पुरणपूर फायदा. झेलबाद नाही पण चेंडू जाईल. चला पुढचा चेंडू परत एकदा सौद असेल. चला इनिंग संपते. संघाची या 12 धावाच्या मदतीने पुढे सरसावते. और यहाँ पे उसामा के लिए 500 ₹550 का इनाम आया है। मैं अजिंक्य घोसलकर इनसे गुजारिश करता हूँ ये 200 रुपये। साथ ही तस्लीम उम्बिलकर से गुजारिश करता हूँ। सौ तुम्ही पण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्यासाठी पण 100 रुपयाचा पारितोषिक आहे मौलाना. कैसे हुआ है या सगळ्यांनी इस्माइल देखिए उसामा जैसा बल्लेबाज यहाँ पे मंडनगढ़ तालुके में से एक होनहार बल्लेबाज जिन्होंने तेलंगे में शम्स ट्रॉफी में देखिए हाँ कर्नाटक के अच्छे अच्छे 3 गेंदबाज थे उनको धूल चटाई थी हो। अरे और साथ ही देखिए जयराम जयराम उसामा का कर्नाटक वाले से कुछ प्रॉब्लम है इसलिए लंबे लंबे सिक्स मारते हो उन्हें। ये ध्यान में रखिए अगली बार कर्नाटक के प्लेयर लेके मत आओ दूसरे कहां से भी लेके आओ। चला सौद हा सामना तुमचा संपला ना का कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सौद तुमचे सुद्धा 100 रुपये बाकी आहेत. आणि सूरज सूरज कुठे पण असतील कृपया त्यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सूरज सूरज कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. किती हवेत रे? आजच्या दिवसामधला सर्वात हाय स्कोर झालेला आहे तो 68. 58 धावा 68 धावा 68 टू विन असेल. त्याला 18 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता असेल जी डिंगडॉंग उतरवली या संघाला.
सूरज सलामीच्या फलंदाज डिंगडॉंग दुतुरी संघाकडून सूरज आणि चला स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटेल की सूरज आणि तसेच नॉन स्ट्राईक वरती असेल सुदर्शन. बघूया सामना कुठपर्यंत जातो. 18 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता असेल तर डिंगडॉंग दुतुरली संघाला. जर डिंगडॉंग दुतुरली हा संघ जर जिंकतोय तर 1500 रुपयाचा पारितोषिक असेल इरफानभाई ब्रोनकर यांच्याकडून आणि इम्रानभाई बोधू यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक असेल आणि सुफियानभाई ओंबिलकर यांच्याकडून 1000 रुपये. म्हणजे बघायला गेलो तरी 3000 रुपये झाले आणि रोशन खाते यांच्याकडून 500 3500. जर जिंकताव तर पुढचे फायनलचे ते सोडूनच टाका. इथे 3500 तुम्हाला भेटतील. चला उभेद वैयक्तिक पहिल्या आणि सांगाकडून सुद्धा पहिल्या षटक घेऊन येतो. उभेद पहिला चेंडू चांगला पण टॅप केलेला आहे. 1 धावा भेटेल. 1 धावाने समाधान घेतील. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या तर 1 चेंडू आणि 1 धावा. देखिए जो कैच छूटा था उसके बाद ये रन संख्या बढ़ी थी जाशिम. अगर वो कैच लपक लेते सूरज तो ये रन संख्या कुछ कम दिखती 30-35 और 30-35 रन यहाँ पे चेसेबल है क्योंकि इन्होंने यही टीम थी दुतरोली जिन्होंने 7 गेंदों में 30 रन यहाँ पे चेस किए. सुपिया में देखने जाओगे तो उसामा के उसमें 40 रन है. हा पहिला चेंडू पहिला भिरकवलेला चेंडू जाईल पुरणपूर फायदा सुद्धा. चेंडू जाईल सेम हा रे का पार षटकार आहे. 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता 2 चेंडू आणि 7 धावा. चला पुढचा चेंडू परत एकदा उभे असेल अलॉंग द कार्पेट शॉट असेल. हेलिकॉप्टर फिरवायचा प्रयत्न पण पुरणपूर शॉट म्हणजे बॅट आणि बॉलाचं पूर्ण कनेक्शन झालं नाही. त्याच्यामुळे एकच धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या तरी 3 चेंडू आणि 8 धावा. अजून षटकामध्ये 3 चेंडू बाकी असतील. म्हणजे बघायला गेलो तरी प्रति ओव्हर 23 तरी म्हणजे 22.5च्या रन रेटनी चालावं लागेल डिंगडॉंग दुतुरोली या संघाला. संघाची धावसंख्या झाली या चेंडू आहे हव्यात पण झेलबाद व्हायची संधी पण झेल सुटला. आता बघूया सूरज आपला किती म्हणजे त्याला सुद्धा आता जीवनदान भेटलेलं आहे. 2 गो असेल 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केलेले तर उभे द्याने. बघूया सामना तर 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतो का किती धावांना थांबवून ठेवतो ते आपल्याला पुढे समजेल. उबेद जे की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. एक मोठा प्रहार बघायला सुद्धा कमबॅक सुद्धा पाहायला भेटला उबेदच्या माध्यमातून. चला स्ट्राईक येण्यावरती परत एकदा असेल. पुढचा चेंडू आणि हा क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. संघाला लागणारा पहिला झटका. चला संघाला लागणारा पहिला झटका जाता बघायला गेलो तरी साधा स्ट्राईक येण्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. एक दुसऱ्या संघामधला एक मोठा नाव जय राम. जय राम. बघूया आपल्या किती संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतो. संघाची धावसंख्या किती पुढे सरसावतो. संघाची धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 9 धावा. अजून या षटकामधले उर्वरित 1 चेंडू येणं बाकी असेल. 1 चेंडू असेल तो खेळतील जे के जयराम. चला षटक क्रमांक पहिले संपतोय. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती धावा होता ते 9 धावा. आता जे की निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या पण स्थिरावलेली. षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली 9 धावा. आता जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रति म्हणजे 29.5च्या रन रेट चालावं लागेल. म्हणजे आता 12 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता असेल.
चला म्हणजे प्रतिवर 5-5 षटकाराची टोटल 10 षटकाराची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडवरती असेल तर सूरज. तर सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 9 धावा. म्हणजे 11 चेंडूमध्ये 10 मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल, 2 षटकाराची आवश्यकता असेल डिंगडॉंग दुतरोली या संघाला. हा वाईट असेल, अतिरिक्त असेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 10 धावा. परत एकदा अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट सेकंड प्रोग्रेस. पुढचा चेंडू हा चांगला होता चेंडू, पण इथं निर्धाव चेंडूची सांगता होती. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 11 धावा. आता 10 चेंडूमध्ये 10 मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल डिंगडॉंग दुतरोली या संघाला. हा सुद्धा हव्यात असेल. झेलबाद व्हायची संधी. तिथं 22 नंबर जर्सी खेळाडू उभा असेल पण कॅच उडवतोय. पण एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 12 धावा. चला पुढचा चेंडू परत एकदा उसामा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चांगला भिरकवलेला एक चेंडू हा जाईल. हा डिक्लेअर झोन मध्ये वाटतं जाईल. एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. चला टुटुगो ते म्हणजे अजून लय धावांची म्हणजे 8 चेंडू मध्ये 8 षटकार येत आहेत तरी मॅच जिंकू नाही शकत दुतरोली संघ. पुढचा चेंडू परत एकदा निर्धाव चेंडूची मागता. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. आता 7 चेंडू. चला लास्ट चेंडूचा खेळ बाकी. 1 टू गो. उसामा गोलंदाजी ट्रॅकवरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 1 संपतोय. दुसरं संपतोय. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होत 13 धावा. आता 6 चेंडू. चला 6 चेंडू आणि 55 धावा. 6 चेंडू 55 धावा. 6 चेंडू 55 धावांची आवश्यकता असेल ती डिंगडॉंग दुतरोली या संघाला. म्हणजे जे की स्ट्राईक एंडवरती आपल्याला जे की 12 चेंडूची म्हणजे 12 चेंडूची एक षटक ते टाकणारे जयराम ते आपल्याला पाहायला भेटतात. जे की 12 षटका चेंडूचं षटक टाकू शकतात तर 12 षटकार सुद्धा मारू शकतात. बघूया मारतात का. आता 10 षटकार 6 चेंडूमध्ये 9 षटकारांची आवश्यकता आहे. बघूया 9 भेटतो का अतिरिक्त भेटतो. चला गोराईन ट्रॅकवरती असतील ते रिजवान. वैयक्तिक पहिला आणि सांगाकडून दुसऱ्या षटक घेऊन आलेले आहेत ते रिजवान. पुढचा चेंडू हा चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल से मार एक पार षटकार. देखील जयरामच्या माध्यमातून पहिला षटकार पाहायला भेटलेला आहे. तर जयराम आणखी 2 म्हणजे लगातार 3 षटकार मारते ते रोशन बेलुसे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. चला परत एकदा असेल चेंडू जाईल से मारे का पार षटकार. ह्या 12 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली 25 धावा. चला 43 धावांची आवश्यकता आहे. चला रोशन बेलोसे आपले 100 रुपये जमा करा. रोशन बेलोसे जे की 3 चेंडू मध्ये 3 षटकार पाहायला भेटले आपल्याला जयरामच्या माध्यमातून. आणि इस्माईल भाई ओंबिलकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे जयरामसाठी आणि रोशन बेलोसे यांच्याकडून सुद्धा म्हणजे टोटल 200 रुपये. चला इथं निर्धाव चेंडूची मागता होती. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 31 धावा. चला टू गो असेल म्हणजे लय धावांची आवश्यकता आहे. आता काय बघायला गेलो तरी 30 धावांची आवश्यकता आहे 2 चेंडू मध्ये. अलॉंग द कार्पेट आणि फायनल मध्ये दुसरा संघ प्रवेश करणारा आजच्या दिवसामधला वलवते संघ. संघाची धावसंख्या झाली 35. तर लास्ट चेंडू टाकतील. गोलंदाजी ट्रॅक होती. परत रिजवान सज्ज होतोय.
चला चेंडू जाईल से मारे कापार षटकार. सूरज कदम, सऊद और जयराम राठौड़. जयराम भाई, ओ जयराम भाई इधर आ जाओ. माइल ओम्बिलकर साहब की तरफ से 100 रुपए. 3 6 के लिए बैक टू बैक हैट्रिक 6, 200 रुपए. उसी के साथ सऊद सऊद सऊद. अब सऊद. चला आता होणारा फायनलचा मुकाबला म्हणजे लास्ट मुकाबला वलवते विरुद्ध महाबळेश्वर. सूरज कदम, सूरज कदम, सूरज कदम, सूरज कदम सूरज कदम.